11 मे रोजी मंगळाचा प्रवेश मेष राशीमध्ये होईल आणि तिथे मंगळ बलवान होईल. पण ज्योतिष तत्व याबद्दल काय सांगतं? क्रूरो अपि कुजो वीर्यम ददाती यदि संयतः असंयमे तू तैनेव विनाशः शीघ्रमेव ही. मंगळ योग्य नियंत्रणात असेल तर प्रचंड धैर्य, ऊर्जा आणि विजय देतो, पण राग, उतावळेपणा आणि अहंकार वाढला तर तोच मंगळ संघर्ष आणि नुकसान निर्माण करतो. मेष राशी राशीचक्रातली पहिली रास आहे. अग्नितत्वाची आहे, लढणारी आहे. हार कधी पटकन मानणार नाही हो. मेष राशीचा माणूस शांत बसण्यासाठी कधी जन्मलेलाच नसतो आणि त्याच्यात धाडस असतं, नेतृत्व असतं, स्पर्धा असते, जोखीम घेण्याची एक तयारी असते, जिद्द असते आणि मग सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी स्वतःचा मार्ग बनवेन ही वृत्ती त्यांच्यात असते. पण हाच मंगळ कधी कधी मोठा दोषही बनतो. कारण कसं आहे, मेष राशी ही रागात पटकन निर्णय घेते आणि मग लोकांवरती पटकन विश्वास ठेवते, रिॲक्शन लगेच देते आणि मग नंतर यांना पश्चाताप होत असतो. लक्षात घ्या, आपल्या शास्त्रात सांगितलंय की धैर्यम सर्वत्र साधनम असंयमः सर्व नाशकारणम. धैर्य माणसाला पुढे नेत असतो, पण निर्णय सुटला की तीच ऊर्जा विनाशाचं कारण बनते. 11 मे नंतरचा काळ फक्त काही नवीन सुरुवात नाहीये, तर अनेक गोष्टींचा एक कठोर तपासणी आहे. कारण मंगळ तुमचा स्वामी आहे ना. जेव्हा मंगळ बदलतो तेव्हा राशीच्या आयुष्यात रिॲक्शन, डिसिजन, संघर्ष या सगळ्यामध्ये मोठा बदल जाणवतो. आत्तापर्यंत अनेक मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात कसं झालेलं आहे, अडकलेली कामं आहेत, मानसिक चिडचिड आहे, लोकांवरचा राग आहे, अचानक तणाव आहे आणि त्यांना वाटतं मी एकटंच सगळं सांभाळतो ही भावना आहे आणि हे सगळं वाढलेलं आहे. पण आता ग्रहांची संगत काय सांगते? संघर्षही वाढेल, कायदेशीर अडचणी किंवा काही कागदपत्रांमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हा भाग तुम्ही हलका घेऊ नका. काही लोकांना मग लिगल नोटीस किंवा टॅक्स रिलेटेड दबाव किंवा काही लोकांना प्रॉपर्टी डिस्प्यूट्स किंवा पार्टनरशिप इश्यू किंवा सरकारी कागदपत्रांमध्ये अडथळे किंवा थोडासा कायदेशीर तणाव किंवा पोर्ट रिलेटेड काही हालचाली हे अनुभव येऊ शकतात. पण जे त्या ह्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांना देऊ शकतात. त्यामुळे वाचल्याशिवाय कुठं सही करू नका, तोंडी कमिटमेंट कोणाला देऊ नका आणि उधारीवर व्यवहार केले असतील तर तसे पण टाळा आता इथून पुढं, नाही तर मग नुकसान होईल. अग्रेसिव्ह कोणती प्रतिक्रिया देऊ नका. एक गोष्ट स्पष्ट आहे, मंगळ रागात निर्णय घ्यायला लावतो आणि नंतर मग त्याची किंमत तुम्हालाच मोजावी लागेल. विशेषतः कसं असतं, सोशल मीडियावर वाद कुठेही ठेवू नका, पब्लिक आर्ग्युमेंट करू नका, इगोमध्ये कोणाला धमक्या देऊ नका, रिटर्न प्रूफ शिवाय कुठला व्यवहार करू नका. ही भविष्यात प्रॉब्लेम क्रिएट करेल मग. आणि हा काळ इमोशनल रिॲक्शनचा नाही आहे, हा डॉक्युमेंटेशन तुमचं स्ट्रॉंग ठेवण्याचा आहे. कागदोपत्री पक्के राहा. नोकरीमध्ये पण असंच होतं बरं का. काळ थोडासा प्रेशर आणि पॉलिटिक्स दोन्ही वाढू शकतं आणि काहींना असं वाटतं की मी काम केलोय आणि पण मलाच टार्गेट केलं जाते. विशेषतः कसं होतं की मग वरिष्ठ लोकांशी क्लॅश होऊ शकतात. थोडंसं क्रेडिट घेण्याचं पॉलिटिक्स असतं. टीममध्ये थोडासा तणाव येतो, जॉबमध्ये इन्सिक्युरिटी असते, तुमचं डिपार्टमेंट बदललं जाऊ शकतं, ट्रान्सफर होऊ शकते, कामात थोडी स्क्रुटिनी वाढू शकते, हे अनुभव येऊ शकतात. म्हणून 11 मे नंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, पण बोलण्यात पण अग्रेसिव्हनेस वाढू शकतो, तो टाळा आणि इथेच नुकसानही होऊ शकतं तुमचं. आणि कुठल्याही मेलमध्ये थोडी कठोर भाषा टाळा. वरिष्ठांना डायरेक्ट चॅलेंज करू नका, इगो क्लॅश होऊ देऊ नका, रागात राजीनामा देऊ नका आणि ऑफिसमधल्या ज्या गॉसिप्स असतात ना त्या टाळा. कारण काही लोक तुमच्या रिॲक्शनची वाट पाहत आहेत. मग तुम्ही IT मध्ये असताल, इंजिनिअरिंगमध्ये असताल, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, सेल्समध्ये, टेक्निकल फील्डमध्ये असताल, त्यांना थोडीशी वर्कलोडमध्ये मुवमेंट जास्त झालेली वाटेल. आणि काहींना कसं होतं, इंटरव्ह्यूचे कॉल्स पण येतात, नवीन कॉन्टॅक्ट्स वाढतात आणि जुन्या रेफरन्समधून मग संधी पण येते ना. साईड इन्कम पण वाढतो, हे पण होऊ शकतं बरं का, ही चांगली गोष्ट आहे. पण इम्पल्सिव्ह जॉब स्विच करणे हे टाळा. लगेच जॉब बदलण्याचा निर्णय घेऊ नका. आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी मेष राशीचा काळ हा तर पॉवरफुल आहे पण डेंजर सुद्धा आहे बरं का. म्हणजे कसं असतं की नवीन एन्क्वायरी येतील, तुमचे क्लायंट्समध्ये बरोबर मीटिंग पण होतील, नेटवर्किंग पण चांगलं वाढेल, तुमचा जरा व्यवसायामध्ये एक्सपान्शन होईल, अडकलेले पेमेंट पण मिळू शकतं, नवीन प्रोजेक्ट पण मिळू शकतात, हे पण होऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये काही लोक कसं करतात, तुम्ही जर क्लायंटवरती फक्त तोंडी विश्वास ठेवला तर काम पुढे ढकलणं जाऊ शकतं आणि तुमच्या व्यवसायाची इमेज डॅमेज करण्याचा थोडाफार प्रयत्न केला जाऊ शकतो आणि तुमचे स्टाफ पण फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणजे मार्केटमध्ये चुकीच्या अफवा पसरवणं हे पण शक्य आहे. म्हणून कसं आहे, थोडंसं लिखित ॲग्रीमेंट, रिटर्न ॲग्रीमेंट ठेवलं पाहिजे आणि पेमेंटचं पण प्रूफ ठेवलं पाहिजे. तुमच्या स्टाफवरती पण ब्लाइंडली तुम्ही ट्रस्ट करू नका आणि सोशल मीडियामध्ये जे काही रिॲक्शन असतील त्या पण कंट्रोल करा. जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला कोणत्या सेक्टर असतील ते. पण कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक असू दे बरं का, तो तुमच्याकडं काम करणाऱ्या नोकरदार वर्ग असेल ना, त्यातून तुम्हाला त्रास होऊ शकतो.
आणि मोठा इशारा की मोठं लोन किंवा अग्रेसिव्ह एक्सपान्शन सध्या काही करू नका. मंगळ एक्साइटमेंट देतो पण कॅल्क्युलेशन तुमचं हरवतं बरं का. कुटुंब आणि नातेवाईकांच्या बाबतीत पण असं होतं की थोडंसं टेन्शन वाढलेलं असू शकतं. विशेष कसं आहे की विशेषतः गैरसमज होणे कुटुंबात, इगो क्लॅशेस होणे, जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढणे किंवा तुमचे ते मालमत्तेचे विषय जुने ते पण निघू शकतात आणि नातेवाईकांमधील थोडी तुलनाही वाढू शकतं. आणि काही मेष राशीच्या लोकांना असं वाटेल की मी सगळ्यांसाठी केलं पण मला कोणीही समजून घेत नाही, आणि ही भावना रागात बदलू शकते बरं का. 11 नंतर कसं आहे, नातेवाईकांचे खरे चेहरे समोर येतील. म्हणजे विशेषतः पैशाचे व्यवहार असतात, प्रॉपर्टी असते, कौटुंबिक निर्णय असतात, यामध्ये थोडं सावध राहतो मी. प्रत्येक हसणारा माणूस हा तुमच्या बाजूने असतो असं नाही आहे ना. तसंच वैवाहिक जीवन किंवा प्रेम संबंधात पण होऊ शकतो. कसं आहे, मंगळामुळे रिलेशनशिपमध्ये थोडा डॉमिनन्स आणि इगो वाढू शकतो. विशेषतः कसं आहे, संशय येणे, चिडचिड वाढणे किंवा लहान गोष्टींवरून वाद वाढणे, जुन्या चुका काढणे किंवा आपलं जे कम्युनिकेशन असतं ते थांबणं हे वाढू शकतं. आणि समस्या प्रेम संपल्याची नाही आहे, समस्या राग चुकीच्या पद्धतीने बाहेर येण्याची आहे. म्हणून मेष राशीच्या लोकांनी टोन जो असतो ना तो थोडा सांभाळावा, कारण समोरच्याचं मन टोनमुळे दुखावलं जाऊ शकतं. तुमच्या आवाजाची चढ उतारी जरा ताब्यात ठेवा. लोकांना गैरसमज होईल, तुम्ही चांगलं बोललं तरी चुकीच्या पद्धतीने घेतलं जाऊ शकतो. आणि काही लोकांना कसं आहे की जुन्या व्यक्ती परत संपर्कात पण येऊ शकतात. कसं होतं की काही लोकांना सिक्रेट अट्रॅक्शन किंवा ऑफिस रिलेशनशिपचं टेन्शन हे अनुभव येऊ शकतात. लक्षात घ्या, भावनिकतेमध्ये कोणताही चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नये, तुमच्यासाठी त्रासदायक असू शकतो. मंगळ काय करतो, शरीरामध्ये उष्णता आणि फार एक्साइटमेंट वाढवतो. मग आरोग्याच्या बाबतीत पण तसं होऊ शकतं ना. त्यामुळे जर आपल्याला काही जुने काही त्रास आजार असतील ना तर वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करा, हे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतोच. रागामुळे मानसिक थकवा येतो, मसल पेन्स पण कधी कधी होतात, ह्या गोष्टी वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय चिकित्सा वेळोवेळी करा. त्यात कुठली दिरंगाई किंवा हलगर्जीपणा करू नये. आणि वेगात वाहन चालवणे, रागात ड्रायव्हिंग करणे, फोन वापरून वाहन चालवणे, मशिनरी काही हाताळताना घाई करणे हे टाळावर का तुम्ही. काहींना कसं होतं, काहीतरी चुकीचं होणार आहे अशी भावना मनात येते. ती चुकीचं आहे, असं काही होणार नाहीये. कधी कधी कसं असतं, थोड्याशा काल्पनिक भीती ज्या आहेत त्या मनामध्ये येतात. पण तुमच्या राशीत मंगळ बलवान असल्यावर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या काल्पनिक भीती तयार करतात ना, त्या प्रत्यक्षात घडत नाहीत. हां, बाकीच्या गोष्टी घडतील प्रत्यक्षात, पण ज्या गोष्टीची तुम्हाला भीती आहे ना त्या मात्र घडू शकत नाहीत. किंवा तुमच्याच राशीतला मंगळ तुम्हाला एक चांगला आत्मविश्वास देतो. ते सध्या तुमच्या राशीला पैसा टिकवणं कठीण जात आहे. म्हणजे कसं की अचानक खर्च होत आहेत, वाहनावरती खर्च होतो, वैद्यकीय खर्च होतो किंवा कौटुंबिक जबाबदारी असतील, कर्जाचा ताण असतो, हे वाढलेले असू शकतील. 11 मे नंतर कसं आहे, पैसा येईल पण खर्चही त्याच वेगाने वाढतील. विशेषतः कसं आहे की ट्रेडिंगमध्ये लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो, तिथं नुकसान होईल. क्रिप्टो किंवा ऑप्शनमध्ये नुकसान होईल. मित्रांवरती पण आंधळा विश्वास ठेवला तर नुकसान होईल. घाईत केलेली इन्व्हेस्टमेंट नुकसान होईल. हा सगळा स्मार्ट प्लॅनिंगचा भाग आहे बरं का. त्यामुळे तुम्ही तुमचा राशीस्वामी तुमच्यावर हावी होऊ देऊ नका, त्याला तुम्हीच कंट्रोल करा. मंगळाचा प्रभाव वाढल्यानंतर अनेकांच्या आयुष्यात काही घटना अचानक घडू शकतात आणि त्या टर्निंग पॉईंटही असू शकतात. म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात असं घडेल असं नाहीये, पण काही कॉमन पॅटर्न्स असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या घटना अचानक घडल्यासारख्या वाटतील, पण त्यांची तयारी आतून बऱ्याच दिवसांपासून सुरू असते. अचानक जुनी व्यक्ती संपर्कात येऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात अचानक जुना मित्र, काही एक्स पार्टनर असतील, पूर्वीचे कलिग्ज असतील, जुने बिझनेस कॉन्टॅक्ट असतील ते परत येऊ शकतात. हे लोक पुन्हा संपर्कात येऊ शकतात. पण इथे थोडंसं भावनिक गोंधळ वाढू शकतो. सगळेच लोक काही चांगल्या हेतूने परत येतात असं नाही आहे ना. काही लोक स्वार्थासाठी किंवा माहिती काढण्यासाठी येतात. काही स्वतःचा फायदा पाहून पुन्हा जवळ येऊ शकतात. म्हणून भावनेत निर्णय घेणं चुकीचं राहील. आणि अचानक जॉब चेंज करणं किंवा करिअर शिफ्ट करणं हे पण होऊ शकतं. काही मेष राशीच्या लोकांना अचानक असं वाटू शकतं बरं का, काय ते राहून काही फायदा नाही आहे, आणि मग राजीनामा देणं किंवा करिअर स्विच करणं, साईड बिझनेस सुरू करण्याचा विचार करणं किंवा दुसऱ्या शहरातून काहीतरी ऑफर येणं हे अचानक समोर येऊ शकतं. पण मोठी चूक काय होईल, रागात निर्णय घेणं ही मोठी चूक असेल. 11 मे नंतर मग कसं आहे, तडकाफडकी राजीनामा हे तुम्हाला नुकसान देणार आहे. हा काळ म्हणून कसं आहे, प्लॅनिंगचा आहे. त्याचबरोबर मग दुसरा घरातील वाद टाळा. कसं असतं की मेष राशीला रिॲक्शन पटकन देण्याची सवय असते. आणि 11 मे नंतर कसं होतं की कुठेही तुम्ही मग कुठलाही प्लॅटफॉर्म असेल ना तिथं मग कुठलंही एक द्वंद्व तयार होतं, मानसिक भांडण, वाद, इगो क्लॅशेस,
पब्लिक इमेज डॅमेज, अशा गोष्टी घडू शकतात. ते मंगळ तुम्हाला मुद्दामून एक वेगळंच अग्रेशन देतो, त्यामुळे तिथं तुम्ही शांत राहिलं पाहिजे. आणि एक चुकीची गोष्ट किंवा एखादा मेसेज पुढे काय करतो, मोठा तणाव पण निर्माण करू शकतो. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नाही, सोडून द्यायचं. मित्र आणि शत्रू यातील फरक स्पष्ट होईल आता पुढच्या काळात. आणि अनेक मेषराशीच्या लोकांना डोळे उघडणारा काळ तर सुरू झालेलाच आहे. जे त्यांना इतके वर्ष सत्य वाटत होतं ते आता कळेल त्यांना काय खरं आहे आणि काय खोटं आहे. ऑफिस पॉलिटिक्स असेल याच्यामधून लांब राहा. फॅमिलीमध्ये पण काही जेलिसी असतात, लांब राहा. त्याच्यानंतर फ्रेंड सर्कलमध्ये पण जेलिसी असते, ती पण कळेल. काही लोक तुमचं फेल्युअर शांतपणे एन्जॉय करू शकतात, ते पण तुम्ही निग्लेक्ट करा. असू दे, तुमची वेळ येणार आहे पुढं. आणि कसं आहे, काही लोकांच्या आयुष्यात असंही घडू शकतं बरं का, अचानक घर बदलणे, ऑफिस शिफ्ट होणे किंवा रिनोव्हेशन घरात, किंवा जमीन किंवा प्रॉपर्टी रिलेटेड हालचाली, किंवा एक लांबचा प्रवास, अचानक बाहेर गावी जाणं, असे योग मेष राशीसाठी तयार होतात. काही कामांमुळे कसं होतं, वारंवार प्रवास करावा लागू शकतो. पण ट्रॅव्हलमध्ये घाई, वेग, राग, त्याच्यानंतर निष्काळजीपणा हे मात्र तुम्हाला नुकसान देऊ शकतो. बऱ्याच वेळा मुद्दाम रिपीट केलेला आहे, कारण सध्याच्या मंगळाचा स्वभाव हाच आहे. काही लोकांना मग व्हेकल रिपेअर करणे, मेडिकल एक्सपेन्सेस, घरातील खर्च, लिगल खर्च, मशीनमध्ये तांत्रिक बिघाड याच्यावरती खर्च, आणि मग तुमच्याकडे असणारे स्टाफ रिलेटेड काही नुकसान हे अचानक येऊ शकतं. मंगळाचा प्रभाव पैसा आक्रमकपणे खर्च करून घेतोच, म्हणून इगोमध्ये खर्च करू नका. दिसण्यासाठी खर्च करणं, स्टेटस मेंटेन करण्यासाठी पैसे उधळणं हे पुढे प्रेशर वाढवू शकतं. नवीन अट्रॅक्शन किंवा हिडन रिलेशन्स हा मुद्दा अनेक जण दुर्लक्षित करतात, पण ते तुम्हाला नुकसान देणारं आहे. त्यामुळे त्याच्यापासूनही तुम्ही लांब राहिलं पाहिजे. कसं आहे, मी काही गोष्टी स्पष्ट बोलत नाही, पण ज्यांना समजायच्या त्या समजलेल्या आहेत, त्यापासून तुम्ही सावध राहा. मंगळ कसं एक पॅशन वाढवतो, पण त्यातली स्पष्टता कमी करतो. कळलं का? पुढे मग मोठा एक प्रकारचा भावनिक भांडण होऊ शकतं. भावनिक भांडण हा शब्द वापरतो. मग कायदेशीर किंवा सरकारी नोटीस किंवा मग नॅक्स नोटीस, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑडिटमध्ये काहीतरी चुका सापडणे, प्रॉपर्टी पेपर इश्यूज किंवा ट्रॅफिक किंवा लिगल पेनाल्टी, ऑफिस एन्क्वायरी, ह्या पण घटना सध्या तुमच्या बाबतीत घडू शकतात. विशेषतः कसं आहे, ज्यांनी पेपर वर्क दुर्लक्षित केलं आहे त्यांना लगेच डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे लागतील. नंतर पाहू हा ॲटिट्यूड अति महागात पडेल. आरोग्याशी संबंधित पण काही अचानक घटना ज्या असतात ना, त्या आपण घडू शकतात. त्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. ज्यांना आधीपासूनच काही आजार आहेत त्यांनी वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करावी. आध्यात्मिक आणि मानसिक बदल पण एक वेगळ्या प्रकारे होऊ शकतो बरं का. कसं आहे की काही मेष राशीच्या व्यक्तींना अचानक जाणवेल की मी इतका राग का बाळगतो आहे, मी कोणासाठी स्वतःला संपवतो आहे, कारण माझी ऊर्जा चुकीच्या लोकांवर वेस्ट होत आहे का. हा काळ तुम्हाला एक भावनिक मॅच्युरिटी देण्याचा आहे. मेष राशीला आता एक गोष्ट शिकावी लागेल. कसं आहे की प्रत्येक युद्ध लढायचं नसतं, कधी मागे हटायचं असतं, कधी शांत राहायचं असतं, आणि कोणाला कम्प्लिटली इग्नोर करायचं असतं हे समजणं पण गरजेचं आहे ना. म्हणून तुम्हाला शेवटी मला सांगू वाटतं की तुमचा काळ तर पॉवरफुल आहे, पण अनस्टेबल सुद्धा आहे. कारण हा काळ तुम्हाला संधी देणार आहे, लोकांचे खरे चेहरे दाखवणार आहे, कामात हालचाली देणार आहे, तुमच्या आतली ऊर्जा वाढवणार आहे, पण त्याच वेळी परीक्षा पण घेईल ना, रागाची घेईल, अहंकाराची घेईल, आणि ती निर्णय क्षमतेची पण घेईल. त्यामुळे सेल्फ कंट्रोलच महत्वाचं आहे. मंगळ तुम्हाला प्रचंड ताकद देणार आहे, पण ती कुठे वापरायची हे ठरवणं मात्र तुमच्या हातात आहे ना. त्यामुळे लक्षात घ्या, तुमचं आयुष्य आता वेगाने बदलायला सुरुवात झालेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा सर्वात मोठा शत्रू हा बाहेर नाहीये, तर ती एक अनियंत्रित असलेली रिॲक्शन जी तुम्ही सारखी बाळगताना म्हणाल, ती तुमचा शत्रू आहे. मेष राशीचा व्यक्ती जिंकणार आहे, आणि उतावळा मेष राशीचा व्यक्ती या काळात नुकसान करून घेणार आहे. कारण अनेक वेळा युद्ध हे ताकदीने जिंकत नसतं, तर नियंत्रणाने ते जिंकलं जातं. बऱ्याच माझ्या व्हिडिओमधून मेष राशीच्या बाबतीत मी उपासना सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही करू शकता. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.